उमेदवार एक कार्यकर्ता म्हणून समोर गेला होता आणि माझ्यासोबतच नैनानं खरं तर ह्या सगळ्या याच्यामध्ये केलेल्या सगळ्यांच्या कष्टामुळं आज आम्ही नेत्याला हरवलो आहे आणि कार्यकर्ता जिंकणार आहे. मोठी रिस्क तर तुम्ही घेतलेली आहे महायुतीत असताना या ठिकाणी उमेदवार दिला विजयाची हमी वाटते. हां, 100% आम्ही विजयी होणार. काय असणार आहे पुढची रणनीती भाऊ, काय सांगणार? कारण ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप संपूर्ण निवडणुकीमध्ये झालेले आहेत, 2 दिवसापूर्वी तुम्ही रॅली काढली ती रॅली मोठी ठरली. कार्यकर्त्यांनी खरं तर जेव्हा आम्हाला मैदान भरलं आणि त्याच्यातला मोठा रोष लोकांचा होता आणि जे कायद्याप्रेमी लोक आहे ते सगळे रॅलीत हजर झाले होते. तुम्ही अनेकदा म्हटलं की सुदाम काका देशमुखांसारखी ही निवडणूक होती, काय पॅटर्न तो होता? मला असं वाटतं का लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे आणि प्रत्येक गावागावातून आम्हाला फोन, आम्ही काम करतोय, तिथले गावचे नेते विरोधात होते पण आणि शेतकरी शेतमजूर सामान्य माणूस आमच्या बाजूने होता आणि आजही आहे. मला वाटते ही निवडणूक शेवटच्या मतदानापर्यंत सामान्य माणूस आणि कार्यकर्ता ही निवडणूक जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करणार आहे आणि जिंकून देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत म्हणाला की प्रहारचा खासदार या लोकसभेवर कसं पहा? मला वाटते आता ते स्वप्न पूर्ण होईल. स्वप्न पूर्ण होईल असं बच्चू कडू आपल्या सोबत